काय सांगाल भारतीय जनता पक्षातून तुमचं निलंबन केलं गेले 6 वर्ष झाली? बघा, खरं तर हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हास्यास्पद गोष्ट आहे. पहिली गोष्ट तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं माझं, की मला त्यांनी उमेदवारी का दिली नाही, ते त्याचं उत्तर आजपर्यंत देऊ शकले नाही. आता ते माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी निलंबन करतात ते. आता मला यांच्या निलंबन किंवा या प्रक्रियेला काय अर्थ आहे का नाही आहे खरं तर पाहिलं गेलं पाहिजे. कारण एवढा मोठा पक्ष आहे. जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवडचे महापौरची जर निवडणूक आपण पाहिली तर माननीय रवी लांडगे आमचेच सहकारी मित्र आहेत. ते काही दिवसापूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते आणि काल त्यांना आपण भाजपमध्ये प्रवेश करून आज त्यांना महापौर केलेला आहे. मग कदाचित आमच्या बाबतीत तसं होऊ शकतं. त्यामुळं असं काय हे नाही आहे. कारण एक उगाच फक्त केवळ त्या कार्यकर्त्यांना छेडायचं, त्यांना असं दाखवायचं की आम्ही तुमचा अपमान करतोय, तुमचं निलंबन करतोय, हे खालच्या थराचं राजकारण चाललंय. मला वाटतं की याचे कधी ना कधी त्यांना प्रायश्चित्त जे कोण करतंय त्यांना भोगावं लागेल. परंतु तुम्ही आता पक्षात नाही आहात, सर्वांना माहिती आहे की तुम्ही राष्ट्रवादी पक्ष जॉईन केला, तरी सुद्धा पक्षातून हकालपट्टी केल्याचं दाखवलंय. तब्बल 6 वर्षाचं निलंबन दाखवलंय. बघा, निलंबनाचा माझ्याकडे तर एक असा विषय आहे. आता आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहे, महापालिकेच्या पायरीवरतून मी या ठिकाणी बोलतोय. मी जर तो विषय जर वरिष्ठांपुढे, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही केंद्रातले आहेत त्यांच्यापाशी जर मांडला तर केंद्रातल्या एका मंत्र्याची निश्चितपणे निलंबन या भारतीय जनता पक्षातून होऊ शकतं, सत्तेतून होऊ शकतं. योग्य वेळी तो विषय मी सांगेल. त्यामुळे कृपया, आम्ही आता शांत बसलोय, आम्ही आता निवडून आलोय, आता आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. आणि अशा काळात एक तर आमच्यावरती आधी दुःख आहे, माननीय अजितदादा आज आमच्यामध्ये नाहीये, पण तरी उगाच कोणी काही समजू नये की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहेत, खचलो आहोत. कारण निश्चितपणे दादांचा विचार आमच्या पाठीमागं आहे. त्यामुळे आता आम्ही आमचं काम करतो, तर आज काम करताना कुठल्याही कार्यकर्त्याला छेडू नका, त्याला अपमानास्पद वागेल असं काही शब्द वापरून, हकालपट्टी, निलंबन असले शब्द वापरून, कारण त्या कार्यकर्त्यांनी तुमच्या पक्षवाढीसाठी तिथून पूर्वीच्या काळामध्ये काम केलं आहे याचं तरी भान त्या पक्षातल्या नेत्यांनी ठेवावं, एवढीच विनंती आहे. तुम्ही म्हणताय की केंद्रातल्या एका नेत्याचं निलंबन होऊ शकतं, मंत्र्याचं निलंबन होऊ शकतं, असा कुठला विषय आहे? तो मंत्री कोण आहे, पुण्यातला आहे का काय? आता मी आज योग्य वेळी मी बोलल. आता यांचे पाहतोय मी काय काय करतात ते, त्या भूमिकेवरती ठरवलं की काय करायचं. कधी येणार? प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असती, योग्य वेळ येईल, तुम्हा सर्वांना ते मी सांगेल.